आणि बारामतीमधील अजित पवार गटाच्या चौक सभांमध्ये मडकी फोडल्यानं वाद निर्माण झालेला आहे। अजितदादांनी विकास कलश बनवला, तो फुटू नये हा त्यामागचा हेतू होता। मडकं फोडणारे अजित पवार गटाचे पदाधिकारी रविराज तावरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। रोहित पवार हे कोत्या मनोवृत्तीचे आहेत, त्यांनी हा विषय पवारांसमोर नेला असं देखील रविराज तावरे यांनी म्हटलंय। रोहित पवारांना पक्ष ताब्यात घ्यायचा आहे, सीएम व्हायची त्यांना घाई झाली आहे अशा टोला देखील तावरे यांनी लगावलाय। तर रोहित पवार यांनी कालच्या सभेमध्ये हा व्हिडिओ दाखवलेला होता, यावरून मोठा वाद देखील निर्माण झालेला आहे। मोडकं फोडल्यानं रोहित पवार त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर जोरदार टीकास्त्र टाकलंय। मात्र आज रविराज तावरे यांना TV9 मराठीनं बोलतं केलं, त्यावेळी त्यांनी आपण अजित पवार यांनी उभा केलेला विकास कलश फुटू नये यासाठी हे कृत्य केल्याचं म्हटलेलं आहे। या दरम्यान आपण शरद पवार यांचं नाव देखील घेतलेलं नाही, मात्र रोहित पवार हे या गोष्टीचं भांडवल करतायत असा आरोप देखील त्यांनी केला आहे। मलिदा गँगचा एक मोठा सदस्य काय केलं? काय केलं तर मटका फोडला। मटका कधी फोडला जातो? तुम्हाला माहिती ना कधी फोडला जातो? त्या व्हिडिओमध्ये जे आहे तो माठ आहे, डेरा माठ आणि मडकं यात फरक आहे। माठ म्हणजे कलश, गेले 30 वर्षे बारामतीच्या विकासाचा कलश अजितदादांनी बनवलेला आहे आणि एवढा विकास करून हा जर कलश दादांच्या डोळ्यात देखत फुटला, दादांच्या डोळ्यात पाणी येणार आहे, मग उद्या आपल्याला पोटाशी घेणारं कोण आहे हा सांगण्याचा त्याच्यातून उद्देश होता। त्यामध्ये आपण ती क्लिप नीट बघा, पवार साहेबांचा कुठेही उल्लेख केला नाही, परंतु कोत्या वृत्तीचे ज्यांच्या डोक्यामध्ये शेण भरलंय ते रोहित पवार जाणून बुजून हा विषय साहेबांच्या कशाबद्दल नेला तुम्ही, मला ते बोलणं सुद्धा पाप आहे माझ्या तोंडात। रोहित पवारांना हे सगळं कधी ह्यांचं संपतंय, मी कधी पक्ष ताब्यात घेतोय, पक्षाचा कधी मी मालक होतोय आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझं स्वप्न कधी पूर्ण होतोय याची घाई झाली। अजितदादा गटाचे कार्यकर्ते त्यांनी सांगितले की तो कलश होता, मडकं नव्हतं। रोहित पवारांनी सगळे आरोप खोटे केले, दादांचा आणि त्या मडक्याचा काहीच संबंध नाही। काय नेमकं आहे, कारण ते आता तुमच्यावर ब्लेम करतात की तुम्ही खोटे आरोप केले। तिथं सामान्य जनतेला तुम्ही विचारा, सामान्य जनता काय म्हणते हे जास्त महत्त्वाचं आहे। अजितदादांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते काय म्हणतात हे काय जास्त महत्त्वाचं नाही। तर ईडी आणि सीबीआयने केलेल्या कारवाईवेळी अजितदादांच्या डोळ्यात देखील अश्रू आले होते। रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर हा निशाणा साधलाय। अजितदादांनी केलेल्या नकलेनंतर रोहित पवार यांनी अजित पवार हे देखील भावुक झालेल्या क्षणाची त्यांना आठवण करून दिली। आपल्याला नवीन पिढी तयार करायची, नवीन पिढीला ताकद द्यायची आहे आणि जोपर्यंत नवी पिढी ही ती जबाबदारी घेत नाही, तर जबाबदारी घेण्याच्या लेवलची होत नाही, तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही असे पवार साहेबांचे शब्द होते। साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, काय साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, हे जे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करून तुम्ही परत करू नका। मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं शेवटच्या सभेत कोणीतरी काहीतरी भावनिक करण्याचा प्रयत्न करतील। हे का हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं, मग मी पण दाखवतो, हे मला मतदान करा।
अरे काय हो का ही असली नौटंकी बारामतीकर खपून घेणार नाही. तुम्ही काम दाखवा, तुमचं खणखणीत नाणं दाखवा. ठीक आहे, हे झालं रडीचा डाव. हे असलं नाही चालत. जेव्हा ईडी आणि सीबीआयची कारवाई झाली तेव्हा दादांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आपण सगळ्यांनी तिथे बघितलेले आहेत. मी काय नाटक आयुष्यात कधी केलं नाही. मी माणूस आहे आणि ज्याचं जिवंत मन असतं तो भावनिक होतो. आम्हाला हृदय तरी आहे. वडिलांचं स्थान असणाऱ्या व्यक्तीला दादा सोडून गेले, त्या बाबतीत त्यांना काय वाईट वाटलं नाही. नाटक केलं काय हरकत नाही, पण आम्ही भावनिक ह्याच्यामुळेच झालो कारण लोकांचा जो प्रतिसाद तिथे होता तो फार जबरदस्त होता. लोक तिथं भावनिक झाले होते. दादा नाटक करतायत तो त्यांचा तिथं विषय आहे.